नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे. तर ती म्हणजे आपण ऊस लागवड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या आळवण्या असतात आणि त्या आळवण्या जर आपण केल्या तर मित्रांनो त्याच्यापासून खूप आपल्याला सारा फायदा होणार असतो. तर त्याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ऊसाची मित्रांनो लागण केल्यानंतर सुरुवातीचे 60 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण या काळामध्ये ऊसाचा खूप महत्त्वाचा काळ असतो आणि या काळामध्ये योग्य आळवणी केली तर ऊसाचा फुटवा जोमदार होतो आणि पीक रोगमुक्त राहते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसासाठी आवश्यक असणाऱ्या 3 मुख्य आळवण्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिली आळवणी कशासाठी केली पाहिजे. तर मित्रांनो, मुळांच्या वाढीसाठी आणि कीड नियंत्रणासाठी. ज्यावेळेस आपण टिपरी पद्धत लावणार आहे किंवा ऊसाचा रोप लावणार आहे, हुंडी लावणार आहे, त्या काळामध्ये ज्यावेळेस आपण ऊसाचा जर टिपरू लावतो त्याच्यानंतर त्या टिपऱ्याला चांगल्या प्रकारची मुळी फुटली पाहिजे आणि ते टिपरू कीडमुक्त राहिलं पाहिजे. त्यासाठी मित्रांनो पहिली आळवणी करायची आहे आपल्याला. तर साधारणपणे मित्रांनो दुसरी आळवणी ही जास्तीत जास्त फुटव्यांसाठी असणार आहे आणि तिसरी आळवणी ही कांडीच्या जाडीसाठी आणि मजबूतीसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यासाठी आपण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल. मित्रांनो बघा, ऊसाची लागण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आणि कीड रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आळवणी करणे हे खूप महत्त्वाचे असते. ऊसासाठी महत्त्वाच्या 3 आळवण्या आहेत. पहिली आळवणी मित्रांनो कधी करायची आहे बघा, पहिली आळवणी आपण ऊस लागवडीनंतर. समजा जर तुम्ही मित्रांनो टिपर पद्धतीने लावला असेल तर साधारणपणे टिपरी पद्धत लावल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसानं तुम्ही मित्रांनो ऊसाची लागवड केल्याच्यानंतर त्याची पहिली आळवणी करू शकता. आणि तो जर रोप पद्धतीने तुम्ही जर लावला असेल तर मित्रांनो ते 10 ते 12 दिवसांनी तुम्ही त्याची पहिली आळवणी करू शकता. तर ही आळवणी प्रामुख्याने मित्रांनो मुळांच्या वाढीसाठी आणि हुमणी किंवा वाळवी यासारख्या जमिनीतील किडींच्या पिकांच्या संरक्षणासाठी केली जाते. तर याच्यामध्ये आता घटक कोणते घ्यायचे आहेत आपल्याला बघा, बुरशीनाशक, कीटकनाशक, हुमिक ॲसिड. तर मित्रांनो पहा, याच्यापासून फायदा यामुळे काय होतं, ऊसाची कांडी कुजण्यापासून वाचते आणि मुळांचा फुटवा लवकर होतो. म्हणजे ही जर आपण पहिली आळवणी जर केली मित्रांनो तर तुम्ही जे टिपरं लावलेलं आहे किंवा रोप लावलेलं आहे त्याची जे मुळी आहे ती मुळी पटकन चालू होते आणि मुळी चांगली जोमदार फुटते आणि मग चांगला त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, कुजण्यापासून म्हणजे जी आपण जे कांडी लावलेली आहे किंवा रोप लावलेला आहे तो कुजून न जाणे त्यासाठी मित्रांनो हा पहिली आळवणी खूप महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो दुसरी आळवणी आपल्याला कधी करायची बघा. दुसरी आळवणी साधारणपणे आपण ऊस लागणीच्या नंतर साधारणपणे 30 ते 35 दिवसानं करायची आहे. 30 ते 35 दिवसानं मित्रांनो आपल्याला ऊसाची दुसरी आळवणी करायची आहे. आता ही वेळ ऊसाच्या फुटव्याची आणि सुरुवात होण्याची असते. म्हणजे यावेळी चांगला फुटवा फुटण्यासाठी आणि पिकाला चांगली अन्नाची गरज असते. त्यासाठी मित्रांनो ही दुसरी आळवणी करायची असते. तर आता मित्रांनो ह्या दुसऱ्या आळवणीसाठी आपल्याला काही खतं वापरायची आहेत. त्याच्यामध्ये काही अन्नद्रव्य वापरायचं आहे. ज्यावेळेस आपण ड्रिचिंग करणार आहे तर त्याच्यामध्ये बघा कोणतं आपल्याला वापरायचं आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही 19-19 हे खत वापरू शकता अन्नद्रव्यासाठी. हे जर तुम्ही त्या ड्रिचिंगमध्ये हे जर खत तुम्ही जर वापरलं तर याच्यामुळे तुमच्या फुटव्यांची संख्या वाढणार आहे आणि फुटवे एकसारखे जोमाने येणार आहे. त्यासाठी मित्रांनो ही दुसरी आळवणी करायची आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही विद्रव्य खत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये
हे सुद्धा खतांचा वापर त्याच्यामध्ये करू शकता. तर ही झाली मित्रांनो दुसरी आळवणी. आता तिसरी आळवणी कोणती करायची बघा मित्रांनो. तिसरी आळवणी साधारणपणे 50 ते 55 दिवसांनी करायची आहे आपल्याला. 50 ते 55 साधारणपणे 60 दिवसांनी. म्हणजे आता ही तिसरी आळवणी कशासाठी करायची बघा. ही आळवणी ऊसाच्या कांड्या जाड होण्यासाठी आणि पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केली जाते. तर आता यामध्ये कोणतं घटक वापरायचं मित्रांनो बघा तिसऱ्या आळवणीमध्ये. तर याच्यामध्ये साधारणपणे 126100 किंवा मग सिलिकॉन किंवा मग एखादे चांगले टॉनिक यासारख्या खतांचा किंवा औषधांचा तुम्ही वापर करू शकता. आता याच्यामुळे फायदा काय होणार आहे मित्रांनो बघा. खोड मजबूत होणे, पानांची रुंदी वाढणे आणि ऊस रसरशीत वाढण्यासाठी मदत होणे. अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या ऊसाच्या 3 आळवण्या जर केल्या तर तुमचा ऊस खूप जोरदार वाढणार आहे आणि मित्रांनो तुमचं जे पुढचं उत्पादन आहे हे खूप चांगल्या प्रकारचं असणार आहे. आता याच्यामध्ये मी थोड्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो मित्रांनो. आता या आळवणी करण्याच्या वेळी कोणती काळजी घ्यायची ते बघा. आळवणी करताना मित्रांनो जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचं आहे. म्हणजे वापशावरती जमीन आणि पुरेसा ओलावा असणं आवश्यक आहे. आळवणी नेहमी ऊसाच्या बुंद्यापाशी करावी. साधारणपणे जो खोड आहे या खोडाच्या पाशीच ही आळवणी झाली पाहिजे. मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या ऊसाची जर काळजी घेतली मित्रांनो तर 100% तुम्ही ऊस खूप चांगल्या प्रकारचा काढू शकता आणि तुम्हाला त्याच्यापासून खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं. याच्या याच्या मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये आता ह्या फक्त प्रमुख 3 आळवण्या पाहिलेल्या आहेत. ऊस लागवड केल्यापासून तर साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यापर्यंत ह्या आळवण्या केल्या जातात. त्याच्यानंतर मग मित्रांनो तुम्ही ऊसाची गळभरणी म्हणजे थोडक्यात त्याची सरी वगैरे फोडून खत वगैरे घालू शकता. तर त्या पद्धतीचे सुद्धा मित्रांनो मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहे. ते सुद्धा आपण नक्की बघू शकता आणि त्याच्यातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला खूप छान सुंदर अशी माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण नक्की माझे सर्व व्हिडिओ बघा. खूप छान सुंदर मार्गदर्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर मित्रांनो दुसरे आपण ऊसासाठी जीवामृत स्लरी कशी बनवली जाते या संदर्भातले सुद्धा खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. ते सुद्धा आपण नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आणि मित्रांनो ऊसाची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे, ऊसामध्ये किती अंतर ठेवलं पाहिजे सरीमध्ये, कोणत्या पद्धतीचा ऊस लावला पाहिजे या संदर्भातली A to Z माहिती मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती मी दिलेली आहे. तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मित्रांनो विनंती आहे आपणाला, जर आपण माझ्या चॅनलवरती आज आपण नवीन प्रथम हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढंच नव्हे तरी तुमच्या अनेक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता. ते मग तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करा किंवा फेसबुकच्या माध्यमातून करा, इंस्टाग्रामच्या माध्यमातून करा. तुमच्याकडं ज्या पद्धतीचं सुविधा उपलब्ध असेल त्या सुविधाच्यानुसार हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करू शकता. शेअर केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना खूप छान सुंदर माहिती मिळेल. आणि मित्रांनो एक लाईक केल्याच्यानंतर हाईप असं बटन येतं आहे पुढं, तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका. तुम्ही दिलेला एक पॉईंट हा खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओसाठी. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.